एकादशी व्रत एकादशी एकादशी देव केशव तीर्थ तुळसी 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 आणि कनेने पासाधन आणि कनेने पासाधन आमुचे वंशी हरि कीर्तन आमुचे वंशी हरि कीर्तन आमुचे वंशी हरि कीर्तन संत संगति निरंतर संत संगति निरंतर प्रेम धन ही भांडार प्रेम धन ही भांडार प्रेम धन प्रेम धन ही भांडार प्रेम धन ही भांडार प्रेम धन ही भांडार मने नाम याचा नारा मने नाम याचा नारा आमची ऐसी परंपरा आमची ऐसी परंपरा ऐसी परंपरा ऐसी परंपरा आणि कनेने वासाधन आणि कनेने वासाधन आमचे वंशी हरि कीर्तन आमचे वंशी हरि कीर्तन एकादशी आम्हा व्रत एकादशी आम्हा
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल देव
सद्गुरु जोग महाराज की बोल रे भाई सब संतन की जय। महाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेणे बा साधन आमचे वंशी हरी कीर्तन संत संगती निरंतर प्रेम धन हे भंडार अनेक नेणे बा साधन आमचे वंशी हरी कीर्तन म्हणे नाम याचा नारा आमची ऐसी परंपरा अनेक नेणे बा साधन आमचे वंशी हरी कीर्तन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रहाद लोपावण झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका असं वाक्य संतलं आवतमण मन करू गणनाथ होमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणमजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माहि दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माहि दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होती लोका ताड मृदंग श्रोते देखा ताड मृदंग श्रोते देखा ताड मृदंग श्रोते देखा ताड मृदंग श्रोते देखा माझे दंडवत माझे दंडवत माझे दंडवत माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे आता बदल करू नको याच्यात ना फोटो घालत राहते त्याच्यात महाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेणे बा साधना मुचे वंशी हरी कीर्तन प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे थोरले सुपुत्र नारायण महाराज यांचा परिचयाचा नसला तरी अभंगातले शब्द सर्वांच्या परिचयाचे अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार मार्गशीर्ष महोत्सव योगेश्वरी देवी मातेच्या दरबारात सर्व विश्वस्त मंडळीच्या वतीनं दिव्य आणि भव्य प्रमाणामध्ये घडवून आलेलं आहे। मोदी पप्पा जागा संपली आज कुठून उभं राहून पहा तेव्हा तिकडे मावल्या उभ्या आहेत इकडे उभे आहे लोक ते तुम्ही काल नव्हते म्हणून एवढी गर्दी नव्हती
घरच्यासारखं आहे. रामकथेत 8 दिवस त्यांच्याच घरी मुक्काम होता आमचं. योगेश्वरी ट्रस्टी मंडळ अध्यक्ष तहसीलदार साहेब, उपाध्यक्ष आमचे राजकिशोर कांताप्रसादजी मोदी, प्राचार्य अशोक तुळशीरामजी लोमटे, सचिव संजय किशनराव भोसले, सहसचिव श्री शिवाजीराव पांडे, कोषाध्यक्ष पृथ्वीराज शिवाजीराव साठे विश्वस्त, संध्याताई दगडूराव मोहिते जाधव, सतीश भगवानराव लोमटे, हंसराज कमलाकरराव देशमुख, अमोल विनय कुमार लोमटे, प्रवीण प्रभुअप्पा दामा, राजपाल सुंदरराव भोसले, राजाभाऊ निवृत्तीराव लोमटे, अजित नाथराव चव्हाण, रवी मनोहरराव कदम. अजून काही राहिलं असेल तर आमच्या संप्रदायात सूट आहे बरं का मोदी साहेब. पुंडली कवरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, 2 संतांचे नाव घेतले की कुटुंबात मधले सगळे धरायचे. विठ्ठल अभंग घेण्याचं कारण सर्वांना लक्षात आलं असेल. आज एकादशी आहे. भगवंताला आवडणाऱ्या ज्या 3 गोष्टी आहेत त्यामधलं आज एकादशीचं व्रत. एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथी च तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवः. भगवान सांगतात मला भक्ताच्या मध्ये वैष्णव आवडतो, तीर्थाच्या मध्ये गंगा आवडती आणि व्रतामध्ये एकादशी. प्रिय भगवंतासी कोटी गुणे, प्रिय भगवंतासी कोटी गुणे, प्रिय भगवंतासी कोटी गुणे. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी. प्रिय भगवंतासी कोटी गुणे, कोटी गुणे, प्रिय भगवंतासी कोटी गुणे. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, प्रिय भगवंतासी कोटी गुणे. एकादशी आहेच, पण एक पुन्हा महत्वाचा दिवस त्या दृष्टीनं श्रीमद भगवद्गीतेचा जन्म आज झाला म्हणून आज गीता जयंती. कुठे झाला, का झाला याच्यावर अख्खं कीर्तन होईल. कशामुळे झाला, कोण्या ठिकाणी झाला, कोणी सांगितली, कोणाला सांगितली, कशामुळे सांगितली, एका प्रमाणात उत्तर आहे. गीता सांगे हरी कुरुक्षत्री, गीता सांगे हरी कुरुक्षत्री, गीता सांगे हरी कुरुक्षत्री. अर्जुना संकट पडता जड भारी, अर्जुना संकट पडता जड भारी, अर्जुना संकट पडता जड भारी, संकट पडता जड भारी. गीता सांगे हरी कुरुक्षत्री, गीता सांगे हरी कुरुक्षत्री, गीता सांगे हरी कुरुक्षत्री. सर्व प्रश्नाची उत्तर म्हणजे हे प्रमाण आहे. कशामुळे? अर्जुना संकट पडता जडभारी. मग काय सांगे? गीता. कोण सांगे? हरी. कुठे सांगे? कुरुक्षत्री. सर्व प्रश्नाची उत्तर. कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता जो उपदेश आहे त्याचं नाव श्रीमद भगवद्गीता आहे. अर्जुन हे गाडी मालक आहे आपल्या भाषेत, मोदी बाप्पा गाडी मालक, आणि भगवान ड्रायव्हर आहे. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. पहिल्याच दिवशी त्यानं मालकी हक्क गाजवला. सेन यवरू भयर मध्ये, घाबरू नका, मालकाचा आवाज आहे. ते सगळे सैन्य पाहलं. सेन यवरू भयर मध्ये रथम स्थापय मेच्युत. 2 सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा करा. आज गीता जयंती असल्यामुळे उद्धव काका या ना इकडे जवळ या. ते लोक नाराज आहे तुमच्या बसल्यामुळे 4-5 लोकांना मी दिसत नाही. हा बस दोन्ही कामं झाले, त्यांनाही दिसले, तुम्ही VIP झाले. विठ्ठल विठ्ठल. हे एवढे क्लास दिवसात 3-3 घेतो म्हणून मला चांगलं जमतं हे. काल मनमाडचं करून इथे आलो, इथलं करून रात्री श्रीगोंद्याला गेलो, ते करून बरोबर वेळेत 2-3 चालू आहे दिवसाला.
गीता सांगे हरी कुरुक्षत्री सेन यौर भैर मध्ये रथम स्थापय मेच्युत. दोन सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा करा. आजच्या दिवसाचा जो इतिहास आहे तो 5 मिनिटात सांगतो. दोन सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला भगवंताने, पण रथ उभा करण्यामध्ये जगाचा बाप हुशारी खेळला. तो काही वशिल्यानं लायसन्स मिळाला ड्रायव्हर होता का? चतुरातू शिरोमणी. रथ मध्ये उभा केलाच मोदीजी, पण द्रोणाचार्याच्या समोर का? दुर्योधनाच्या समोर केला असता तर अरे गीतेचा जन्मच झाला नसता. हे नीट ऐका. जर दुर्योधनाच्या पुढे रथ उभा केला असता आणि अर्जुनानं दुर्योधन बघितला असता तर भूतकाळ आठवला असता आणि लाल डोळे करून अर्जुन म्हणला असता यही दुर्योधन है जिन्होंने दुशासन को आदेश दिया था कि जाओ दुशासन बाल पकड़कर लाओ सभा में द्रौपदी को. हमें आदेश तो भगवान इसे उड़ाना है. ये एकदम लढाई पेटली असती. म्हणून देव हुशारी केला. मी तिथेच होतो म्हणून सांगतो. द्रोणाचार्याच्या पुढे रथ उभा केला आणि पलीकडच्या पार्टीला गुरु पाहला आणि अर्जुन कळवळला. देवा बोला. जगाच्या पाठीवर हा अर्जुन प्रसिद्ध झाला. तो भीमाचा भाऊ म्हणून नव्हे, कुंतीचा पुत्र म्हणून नव्हे, पंडूचा मुलगा म्हणून नव्हे, द्रोणाचा शिष्य म्हणून. मी पार्थो द्रोणाचा केला गहिवरला अर्जुन. येणे धनुर्वेदू मज दिदला. आणि तुम्ही सांगता देवा भगवंत आणि गुरुजी जर एका वेळी दरवाजात आले तर पहिलं गुरुला वंदन करावं. गुरु गोविंद दोनों खडे काके लग्यो पाव, बलिहारी गुरु अपने गोविंद देव बताओ. गुरु थोर की देव थोर म्हणावा, आदि नमस्कार कवणासी करावा. मज वाटते सद्गुरु थोर आहे, तयाच्या प्रसादे रघुराज पाये. जय जय रघुवीर समर्थ. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरुच आहे. गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी अडवळीना. विना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा देवाचा सागरू, गुरु हा देवाचा डोंगरू, कलाकाराचा सागरू. हे गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, प्राण विसावा माझा. हे गुरुविन देवा तुझा पाहता नाही त्रैलोकी. हे गुरुविन देवा नाही तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना दैव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सागर, गुरु प्रेमाचा आगर, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळणा. गुरु कामधेनू गाय, भक्ता घरी दुबत असे वगैरे वगैरे मध्ये कळलं सगळं. हा आणि त्यांनी मला विद्या शिकवली. त्यांच्या विद्येचा वापर त्यांच्या नरडीचा घोट घेण्याकरता करणे तरी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. लाजसिना महागुरी कर्मी सुता. बरोबर द्रोणाचार्याच्या पुढे रथ उभा केला, नाही तर गीतेचा जन्म झाला नसता. अरे का. दुसरं एक कारण सांगतो. गीतेचा जन्म लग्नातून झाला. काय म्हणतील, काय अभ्यास करता का नाही बाबा. आता जे तरुण पोरं मस्त कीर्तन करतात आणि तुम्ही काय सांगता. आहे का नाही. अरे याच्यामध्ये म्हातारण तरुण असते का भाऊ.
त्याची तरुणाची काय बरोबरी करते म्हातार, हे काय सुपीक डोकं चालवता? तुमची किती फुटपट्टीनं उंची एवढी आधी तुमची बघा, आमचं कशाला लेवल पाहता? तेव्हा देशमुख काका आले बरं का. उद्धव बापू आज 71 चालू आहे, पण मला महाराष्ट्र वैतागला ना हे लक्षात ठेवा, तुमच्यासाठी सांगतो. बाकीची किती माझ्यावर भुंकू द्या, नाही आता या वयात बरेच महाराज घरी बसले देशमुख काका, पण माझे 3 चालू आहे दिवसाला, आणि माझ्या आधी जागा पुरत नाही. तुम्ही माझ्यासोबत चला. तुम्ही काय सांगता तरुणाची काय बरोबरी ढोक महाराज करते? आपली आपली लेवल बघायची. विठ्ठल विठ्ठल कुंडली गवरदान. इथं उलट आहे, इथं वय वाढतं तसा अधिकार वाढतो, हे लक्षात ठेवा. हे क्षेत्र वेगळं आहे. दुंडा महाराज थकले होते, पण उचलून न्यायचे, मूर्तीला तरी हात लावा, अधिकार आहे. कळस तरी तुमच्या हाताने बसवा, भूमिपूजनाची नुसती टिकाव धरा, फोटो काढायचे. याच्यात उलट आहे, तर तरुण म्हातार नाही. विठ्ठल विठ्ठल. अरे मला 44 वर्षे झाले कीर्तन करतो, आता 71 असलं तरी, आणि हे माझेच टिपणं पाठ करून 5-6 वर्षापासून सुरू झाले, आणि त्याची ना आमची मोजमाप लावतात हे. अरे तुला काय कळतं त्यातलं? विठ्ठल विठ्ठल. आता हे तुम्ही ऐकलं नसेल, मला खात्री आहे. गीतेचा जन्म लग्नातून झाला. काय म्हणतील, काय सांगता तुम्ही? पुन्हा शुद्धीवर येऊन सांगतो. लग्न कोणाचं हे लक्षात घ्या. अर्जुनाच्या मुलाचं, देवाच्या मुलीचं. बरं का, आजची गीता जयंती आहे, मी शुद्धीवर आहे बोलताना. अर्जुनाचा मुलगा कोण? पार्थपुत्र विषादोस्ती. देवाची मुलगी कोण? वाक्कन्या परमात्मना. चिरंजीव सौभाग्यवती कांक्षेनी वाणी, किशनरावची कन्या वाणी. आणि विषाद अर्जुनाचा पुत्र. अर्जुनाचा पुत्र विषाद आणि देवाची मुलगी वाणी यांचं झालं लग्न, आणि त्यांच्यापासून जन्म झाला त्या मुलीचं नाव गीता. लक्षात आलं ना, आजची गीता जयंती आहे. पार्थपुत्र विषादोस्ती वाक्कन्या परमात्मना ताभ्याम उभाभ्याम वै जाता सा गीता लोक पावनी. हरि सम जगत कछु वस्तु नहीं, नहीं प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नहीं, नाही गीता सम ग्रंथ. ग्रंथाचं महत्त्व त्याच्या किमतीवर अवलंबून नसते. मोदी साहेब, आताही सगळे भाव वाढले, पण ज्या गीतेची जयंती आहे ती 1 रुपयालाच मिळते. गोरखपूर प्रेस, गीता किंमत 1 रुपया. सकाळ 5 रुपयाला मिळतो, बरं का, विश्वस्त लक्षात ठेवा. सकाळ 5 रुपयाला, आणि गीता 1 रुपयाची. असं डोकं चालू नका की 1 रुपयाची गीता हलक्या दर्जाची, 5 रुपयाचा सकाळ भारी दर्जाचा. अरे 5 रुपयाचा सकाळ असू द्या, त्याला मर्यादा आहे, म्हणून त्याचं नाव सकाळ आहे. त्याची मर्यादा दुपारपर्यंत आहे, त्याचं नाव सकाळ. दुपार झाली की सकाळ फेकला कोपऱ्यात. उलट आदल्या दिवशीचा सकाळ दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत टिकला, तर दुसऱ्या दिवशी सकाळी आदल्या दिवशीच्या सकाळवर लहान मुलाच्या सकाळचा कार्यक्रम सकाळी सकाळी होण्याची दाट शक्यता. म्हणजे मराठी कळते तुम्हाला. अरे 5 रुपयाचा सकाळ असू द्या, तरी 24 तासात त्याची ही दुर्दशा आहे. 5000 वर्षे झाले आम्ही 1 रुपयाची गीता आताही डोक्यावर घेऊन नाचतो. लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल. ती श्रीमद भगवत गीता, तिचा जन्म आज झाला. विनमुख झाला कर्तव्याला, सन्मुख करण्याकरता जो उपदेश केला देवानं, त्याचं नाव गीता आहे. पुन्हा थोडक्यात सांगतो. थोडक्यात सांगतो. वेद हे डॉक्टर आहे. इथं कोणी डॉक्टर असेल तर वेद डॉक्टर आहे. भगवान कृष्ण आमचा बाप आहे. ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे. गीता हे औषध आहे. आपण लेकराव,
बाळ आजारी पडलं की बाप बाळाला कडेवर घेतो, दवाखान्यात नेतो. तिथे डॉक्टर साहेब म्हणतात टेबलवर झोपवा त्याला. आणि मग डॉक्टर तपासतात, सांगतात काही घाबरू नका, किरकोळ आहे, मी बाटली लिहून देतो. बाटली औषधाची, भलते डोके. ती बाटली घेऊन या. आणली बाटली, वेळ कमी असते ना. 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी द्या. अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका. 370 रुपये काढा. इथे डॉक्टरचं काम संपलं. तसं वेद डॉक्टर आहे. अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. हे डॉक्टर बरं का देशमुख काका. मग तिथून पुढे काम सुरू झालं बापाचं. बाप कडेवर घेतो बाळाला, हातात बाटली औषधाची. मोदी साहेब घरी येतो आईजवळ. हे बाळ, ही बाटली औषधाची, 2 चमचे सकाळी, 2 दुपार, 2 संध्याकाळी दे. अमकं खायला दे, तमकं खायला देऊ नको. ऑफिसची वेळ झाली, मी निघालो. इथे संपलं काम बापाचं. तपासलं दवाखान्यात, काम संपलं डॉक्टरचं. बाटलीन बाळ आणून दिलं आईजवळ, तिथे काम संपलं बापाचं. तिथून पुढे काम सुरू होतं ते आईचं. डोळ्यापुढे चित्र आणा. आई बाळाला मांडीवर घेते, हातात बाटली घेते. त्या बाटलीचं झाकण तोडते पहिल्यांदा. तसं वेद डॉक्टर आहे, श्रीकृष्ण बाप आहे. गीता औषधाची बाटली आमच्या बापानं ज्ञानेश्वर रूपी मायच्या हातात दिली. मग आमच्या आईनं केलं काय, आम्हाला मांडीवर घेतलं आणि पहिल्यांदा बाटलीचं सील तोडलं. त्या गीता रूपी औषधाच्या बाटलीला संस्कृतचं सील होतं. केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी. केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. बस. मग 9000 ओव्या ज्ञानेश्वरीच्या. म्हणजे 1-1 चमचा औषध तुम्हा आम्हा लेकराला पाजलं. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी वगैरे वगैरे. अरे गीतेचं वाचन केल्यावर काय फायदा होईल? गीता 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 वाचे जे मन, नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा. गीता 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 वाचे जे मन, नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा, नाही पुनरावृत्ती तया नरा. बरं का उद्धव काका. अरे गंगेचं नाव घेतलं तर पाप जळतं, आंघोळ केल्यावर काय होईल हे सगळे डोके घरी गेल्यावर चालवायचे. वाचे म्हणता गंगा गंगा, सकाळी दोष जाती भंगा. नुसतं अंबाजोगाईला थांबून गंगेचं नाव घेतलं तर पाप जळतं, तर आंघोळ केल्यावर काय होईल. तसं गीता 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 म्हटल्यानं जर हा फायदा आहे, तर वाचल्यावर काय होईल. त्या ग्रंथाचा जन्म आज झाला म्हणून गीता जयंती उल्लेख केला. हरे समज जगत कछु वस्तू नाही नाही, प्रेम संपंत सद्गुरु सम सज्जन नाही नाही, गीता समग्रंथ. आज महत्वाचं व्रत एकादशी आहे आणि आजच्याच दिवशी गीतेचा जन्म झाला म्हणून आज गीता जयंती. आपण एक लक्षात घ्या, एकादशी ही त्यावेळेला माहिती नव्हतं. एक नाव पुढं आलं मोदी साहेब की त्याला त्याच्या नावाला वेल्डिंग झालेलं नाव सापडेल तुम्हाला. परमार्थात असू द्या, राजकारणातलं असू द्या. तुम्ही पहा, मी सांगतो तुम्ही तेच होच म्हणणार. महादेवराव फड, लोकमान्य एवढा शब्द येऊ द्या. बाळ गंगाधर टिळक, दुसरं नाही, तेच जोडल्या जातं, दुसरं नाही चालत. दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा शब्द आला, मोहनदास करमचंद गांधी, ते त्याला तेच शब्द. आताचे शब्द सगळे ओके.
हे कीर्तन चांगलं कळतं तुम्हाला. मी पुन्हा येईल. मी काही नावं घेतली का ते शब्द सांगतो. वेल्डिंग झालं ना बरोबर. हा त्या शब्दाला तेच तसं परा. द्वादशी शब्द राजा अंबरीश, तसं एकादशी शब्द राजा रुक्माणगद. त्याला तेच नाव जोडलेली आहे. रुक्माणगद एकादशी, रुक्माणगद एकादशी, रुक्माणगद एकादशी, रुक्माणगद एकादशी. नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी. रुक्मांगद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी. राधे राधे. नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी. रुक्माणगद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी. पण ते एकादशी कशी असते ते कल्पना नव्हती. एक थोडक्यात इतिहास सांगतो. राजा रुक्माणगदाची फुलाची बाग, बागेतली फुलं रोज चोरीला जायची. शोकारी ठेवले पहारेकरी, पण चोर सापडत नाही. फुलाची चोरी रोज. एक दिवस चोर सापडले, सेवक पळत आले. राजे, चोर सापडले. कसे पकडले रे? पकडले नाही, ते सापड. मराठी लक्ष द्या, मी काय सांगतो. आम्ही नाही पकडले, मग ते सापडले. कुठले आहे? स्वर्गातले इंद्राचे नोकर. त्यांच्या विमानानं यायचे रोज. वरच्यावर फुलं तोडून निघून जायचे. आज त्यांचं विमान बंद पडलं, म्हणून आम्ही नाही पकडले, आहे ते सापडले. राजाला वाईट वाटलं नाही देशमुख काका, आनंद झाला. कशाचा? की पठ्ठ्याच्या बागेतल्या फुलाची आवड देवाच्या राजाला, इंद्राला, ज्यानं माझ्या फुलाची चोरी करावी, आनंद झाला. रुक्माणगद राजे आले. एकच तास राहिला गुरुजी बरं का. रुक्माणगद राजे आले. आम्ही स्वर्गातले इंद्राचे नोकर, रोज फुलं आम्हीच न्यायचो, पण आज विमान बंद पडल्यामुळे आता इलाज नाही आमचा. आता अरे पण हे आता इथं काय उपाय आहे त्याचा? जिथे ते विमान तयार झालं, स्पेअर पार्ट तिथे, मेकॅनिक तिथेच, इथं कोण नाही. एक उपाय आहे ना राजे. काय? आज एकादशी आहे. जर कोणी उपवासी असेल, मेकॅनिकची गरज नाही. त्यानं नुसता आमच्या विमानाला हात लावावा, आपोआप उड्डाण होतं. आता दुपारचे 12 वाजले. उपीट खाऊन लोक तयार होते. राजानं दवंडीवाले बोलावले. दवंडीवाले दवंडी देत निघाले. आज जो कोणी उपवासी असेल, त्याच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण होणार आहे. आणि विमान उड्डाण झालं म्हणजे राजा त्याला 5 गाव बक्षीस देणार आहे. दवंडी, हा बस, ते थोडंसं तसं करावं लागतं बस. दवंडीवाले, दुपारचे 12:30 वाजले. सगळे जेवून तयार आहे गिरी गुरुजी. पण एक म्हातारी झोपड्या पुढं होती. ती कानात थोडी कमी होती, पण काहीतरी वाजते म्हणून तिनं असा इशारा केला दवंडीवाल्यांना म्हटलं, म्हातारी सापडली उपवाशी. का रे दादा? हे दवंडी आहे. कशाची? आज कोणी उपवासी असेल, त्याच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण होणार आहे. आणि विमान उड्डाण झालं की राजा रुक्माणगद 5 गाव बक्षीस देणार आहे. म्हातारी तर उभीच झाली. तुम्ही उपवासी आहे का? नाही. मग का उभ्या झाल्या? माझी सून उपवासी आहे. कुठं आहे ती? झोपड्यात. एकादशी केली का तिनं? नाही, लेकानं हाणली सकाळी. हे नीट एकादशी नीट आहे का बरं का मोदी साहेब? हे चला विमानाला हात लावायला. सेवक म्हणाले नाही येणार. ती म्हणली नाही येणार.
म्हातारीनं मध्यस्थी करून सल्ला दिली, दादा हे एवढी नीट असती तर सकाळी हाणली असती का? मग आता काय उपाय आहे ना. माझा लेख देशमुख काकाच्या ऊसात ऊस तोडायला गेला घाटनांदूरला, त्याला आणा, मग एकादशी येते त्याच्या माग. पटलं, तिथे आले, ए कशाला ऊस तोडतोले का, तुझं भाग्य उदयाला आलं, तुझी बायको उपवास आहे, हाताला स्पर्श हाताचाच केला की विमान उड्डाण होणार आहे, 5 गाव बक्षीस देणार आहे राजा. ऐकल्यावर त्याला माहिती होती आपली एकादशी कशी आहे. ते तयारीनं आलं ऊसातून, डोक्या एवढं उंच ओलं दांडकं शेवरीचं एकादशीसाठी. चल नाही येणार, चल म्हणतो ना, नाही येणार, नाही येणार. दांडकं उगारलं मोदी साहेब, एकादशी स्टँडअप. चाल पुढं. आता दांडकवालं मागण एकादशी. विमानापर्यंत आल्यावर राजाच्या आनंदाला पारावार नाही. बापरे, एक पुण्यवान व्यक्ती माझ्या नगरात सापडला बाबा, अब्रू राखली. हे पुण्यवान दांडक्यानं हाणली. हात लाव ना, हात लाव. नाही लावणार. हात लाव म्हणतो, नाही लावणार. दांडकं उगारलं देशमुख काका, घाबरली, दोन्ही हात लागले. गेलं ना विमान, पाहता काय माझ्याकडे. आता राजाच्या आनंदाला पारावर नाही का. पठ्ठ्याची कीर्ती स्वर्गात गेली की स्वर्गात चर्चा होईल. पृथ्वी तलावर रुक्मांगद राजाच्या नगरात असे पुण्यवान लोक आहे की हात लावल्याबरोबर विमान उड्डाण झालं. राजा खुश झाला. बरं काही ठराव, राजानं मिरवणूक काढायची ठरवली. उद्धव काका, आता एकटीला कसं बसवता येईल. उंट, घोडे, हत्ती, रथ, 3 किलोमीटर लांबीची मिरवणूक, यांचा चांदीचा रथ मध्ये दांडकवालंही बसवलं. ती एकटी कशी. मिस्टरला बसवलं. मिरवणूक निघाली, वाजत गाजत. आता हिनं दम काढावं काही नाही. इकडची जागा फुल झाली बरं का मोदी साहेब. जागा कुठंच नाही. आता उभे राहून लोक आहेत ते मला दिसते तिथपर्यंत उभेच आहे. ठीक आहे. ही चालू मिरवणुकीत म्हणली, घे ना मजा करून. मिस्टरला लग्नात ताशा तरी वाजला होता का. 3 किलोमीटरची मिरवणूक माझ्या बळावर. हा म्हणला, कशाला उगाच बोलायला लावतेस, सकाळी हाणली नसती तर तुला तरी बसता येत होतं का. जाऊ मी अरे जाडून बुजून नाही, अशी एकादशी घडली तो विमान उड्डाण झालं. रुक्मांगद एकादशी राजाने दौंडी दिली. आजपासून प्रत्येक एकादशी 15 दिवसानं येणारी सगळ्यांनी करायची. राजाचा आदेश. सगळे नगर एकादशी करू लागलं काका. प्रमाण आहे. रुक्मांगद एकादशी नगरी नेली. हे एकादशीचं महात्म्य. नगरी नेली वैकुंठाशी, त्याने नेला सारा गाव, 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 त्याने नेला सारा गाव. आपण एकट तरी जाव, आपण एकदा तरी जाव, त्याने नेला सारा गाव, त्याने नेला सारा गाव. आपण एकदा तरी जाव, आपण एकदा तरी जाव, त्याने नेला सारा गाव, त्याने नेला सारा
विश्वस्त मंडळीला धन्यवाद. तुमच्यामुळे एवढं घडलं ना. आज एकादशी गीता जयंती अख्खी अंबाजोगाई उद्धारली. त्याने नेला सारा गावा. पण आता तसं व्रत हे 3 दिवसाचं आहे उद्धव काका. दशमीला सुरू होते आणि द्वादशीला संपते. दशमी व्रताचा प्रारंभ संपत द्वादशीला. आता वेगळे ना वेगळे आहे पण तर सांगतो. इथं नाही तर कुठं सांगू मी तरी. थोडंसं कठीण जाईल तुम्हाला. अथ ते नियमान वच्मी व्रते ह्यस्मिन् दिनत्रये कांशं मासं मसुरानं चनकान् कुद्रवांस तथा शाकं मधु पराणांचे पुनर्भोजन मैथुने दशम्यां दश वस्तूनि वर्जयत वैष्णव सदा. हे कळलं ना? कळलं ना सगळं? मग डोक मारा त्याला काय येतं सांग ना. आता मी काय म्हटलं ते. अथ ते नियमान वच्मी व्रते ह्यस्मिन् दिनत्रय म्हणजे 3 दिवसाचं व्रत आहे. दशमीला 10 वस्तू त्यागायच्या, एकादशीला 11, द्वादशीला 12. आता सांगतो थोडक्यात. अथ ते नियमान वच्मी व्रते ह्यस्मिन् दिनत्रये कांशं मासं मसुरान्नं चनकान् कुद्रवांस तथा शाकं मधु परान्नंचे पुनर्भोजन मैथुने. काशाचं भांडं दशमीला वापरायचं नाही. मांस खायचं नाही. म्हणजे बाकीच्या दिवशी सपाटा लावायचा असाही त्याचा अर्थ नाही. मांस खाण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्याचे जन्मता डोळे बंद आहे, दात सुळे आहे, पाणी जिभेनं पितं, त्यांचा अधिकार. कुत्रीची पिलं, कोलीची पिलं, वाघाची पिलं, सिंहाची पिलं, जन्मता डोळे बंद, दात सुळे आणि जिभेनं पाणी पितं, त्याला अधिकार दिला मांस खाण्याचा. वटानं पाणी पिणाऱ्याला अधिकार मांस खाण्याचा नाही. देशमुख काका. आणि माझं खोटं असेल तर आजचं कीर्तन संपल्यावर घरी जा, गावला जा. महादेवराव, बैलापुढं मांस ठेवा, तो बैल तुमच्याकडे पाहिजे. काय आणलं मालका? हे आमचं आहे का? आम्ही वटानं पाणी पितो, आम्ही मांस खाणार नाही. जेवढे वटानं पाणी पिणारे आहे त्याच्या पुढे ठेवा मांस. म्हणून मांस कांस मांस मसुरान्नम, मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ. कांस मांस मसुरान्नम चणकान कोद्रवांस तथा कुळीद शाकम हिरवी भाजी दशमीला. मधु सहज परान्नंच. इथं मी का थांबलो देशमुख काका? दुसऱ्याचं जेवायचं नाही. आमचा एकही दिवस तसा जात नाही. काल देशमुख काकाकडे, आज मोदी साहेबाकडे. आता वाचून सांगतो भाऊ, बस जाऊ द्या. परान्नंच पुनर्भोजन, 2 वेळा जेवायचं नाही. आणि मैथुने नाम भोग, अशा 10 वस्तूचा त्याग आहे दशमीला. अथ ते नियमान वच्मी व्रते ह्यस्मिन् दिनत्रये कांशं मासं मसुरानं चनकान् कुद्रवांस तथा शाकं मधु पराणांचे पुनर्भोजन मैथुने दशम्यां दश वस्तूनि वर्जयत वैष्णव सदा. हे झाली दशमी. हो म्हणत जा, होला काय खर्च नाही. मग एकादशी 11 वस्तू त्यागायच्या. द्यूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत धावनम परापवादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हेनुतम वाक्यांचे एकादशां विवर्जयत. बरं का पवार महाराज, या 11 एकादशीला. द्यूत क्रीडांचे एकादशीला पहिली गोष्ट टाळायची, जुगार खेळायचा नाही. द्यूत क्रीडांचे म्हणजे बाकीच्या दिवशी खेळायचं असं नाही. जर वाटोळे करायचं असेल तर प्रमाण सांगतो. अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझं व्हावे, ऐसे जरी तुझं व्हावे, द्यूत कर्म मनोभावे, द्यूत कर्म मनोभावे, कर्म मनोभावे, सारी पाठ खेळावा, पाठ खेळावा, सारी पाठ खेळावा, सारी पाठ खेळावा. मग कैचे हरीचे नाम, 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 मग कैचे हरीचे नाम. देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझं व्हावे, द्यूत कर्म मनोभावे, सारी पाठ खेळावा, ऐसे जरी तुझं व्हावे,
क्रीडांच निद्रांच म्हणजे झोप, तांबूल विडा, दंतधावणम मिश्री, परापवादम चहाडी, पैशून्यम, चुगली, स्थेयम, चोरी, हिंसा, खून, रतीम, भोग, कोपम, रागावणं, अनृतम, लबाड बोलणं, एवढ्या 11 गोष्टी त्यागायच्या एकादशीला. द्यूत क्रीडांचे निद्रांचे, तांबूल, दंतधावनम, परापवादम, पैशून्यम, स्थेयम, हिंसा तथा रतीम, कोपम हे नृतम वाक्यांच एकादश्याम विवर्जयत. 11 आज, काल 10, मग द्वादशीला 12. बरं का विश्वस्त मंडळी, 12. कांशम, मासम, सुराम, शूद्रम, तैलम, विनतभाषणम, व्यायामंच, प्रवासंच, पुनर्भोजन, मैथुने, अस्पर्शे, स्पर्शे, मासुरे, द्वादशाम द्वादशस्त्यजत. म्हणून द्वादशीला 12, एकादशीला 11 आणि दशमीला 10 असं 3 दिवसाचं हे एकादशीचं व्रत आहे. कुठून वाढलं आपलं मलाही कळत नाही, पण वाढलं उद्धव काका. विठ्ठल विठ्ठल जयासे असे मोक्षाची चाड, तेने नाना साधने कबाड, सांडुण्या व्रत दृढ एकादशी करावी. दृष्टांत होऊन गेला मगाशी. अरे नुसतं उपवासी राहिली, हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण झालं. जया असे मोक्षाची चाड, त्याने नाना साधने कबाड, सांडुनिया मग व्रत दृढ एकादशी करावी. एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे उद्धव काका नारायण महाराज छातीला हात लावून, हे आम्हा व्रत एकादशी, 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 पासून आनंदही आनंद आहे. मोदी साहेब इकडे आनंद, इकडे आनंद, टाळकऱ्याकडे पाहिलं की इकडे आनंद, इकडे आनंद, जॅकेटवाल्याकडे पाहिलं की आनंद, आनंदाचे डोळी आनंद तरंग. पण पाऊनच तास राहिला, ही घड्याळ अंबाजोगाईत एवढ्या झपाट्यानं का चालतं हे मलाही कळत नाही. रामायणात असंच चालायचं लगेच. एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे स्वाभिमानानं छातीला हात लावून नारायण महाराज आमाव्रत एकादशी. एवढंच नाही, आता पुढचे शब्द, देव केशव तीर्थ तुळसी. नुसता देव शब्द वापरला नाही, देव केशव असं म्हटलं का? नुसता देव म्हटलं तर हे लक्षण इतर देवावर जातं, हे लक्षात ठेवा. म्हणून संतांचं जे वाङ्मय आहे, अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव, हे तिन्ही दोष टाळून निर्दोष लक्षण करतं. पहा, तिन्ही दोष, असंभव, अतिव्याप्ती, अव्याप्ती. आता मी असं सांगतो, परदेशातला माणूस आला बरं का, मोदीजी परदेशातला माणूस,
तिकडे केजला त्या माणसानं विचारलं, गायी कशा असतात गायी? दोन शिंगण चार पाय. केजचे लोक म्हणले, दोन शिंगण चार पाय बरं का, तिला म्हणतात गाय. दोन शिंग चार पाय, तिला म्हणतात गाय. पुढं आलं, पाटलाचे बैल चरत होते. थांबलं. ह्या गाईच आहे ना पाटील? आंधळ्या झाला का का दिवसा? आता नांगर सोडली बैल आहे. बैल? केजचे लोक म्हणले दोन शिंग चार पाय, तिला म्हणतात गाय. अरे हो, दोन शिंगण चार पाय पण चार स्तन, मग होते गाय. बरं, पुढं आलं, म्हशीचा कळप होता. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. थांबलं. ह्या गाईच आहे ना? म्हणजे म्हशी आहे. अहो, मागच्या गावाले म्हणतात दोन शिंग चार पाय चार स्तन. अरे हो, दोन शिंग चार पाय चार स्तन पण माने खाली पोळी, मग होते गाय. नुसतं दोन शिंग चार पाय म्हटलं की लक्षण बैलावर गेलं. दोन शिंग चार पाय चार स्तन म्हटलं की लक्षण म्हशीवर गेलं. मग निर्दोष लक्षण, दोन शिंग चार पाय माने खाली पोळी, तिला म्हणतात गाय. तसा नुसता देव म्हटला असता तर इतर देवावर लक्षण. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते घेते, काका आपल्या पोटाची रडते. पूर्वीचा काळ, नातू रडला की शेजारची आबई यायची काठी टेकत. काय झालं नानी? बाळ रडतं, टीव्हीला नाही का? असं कर, चतकोर भाकरी घे, त्याला तव्याचं काळे दोन बिबवे तांब्याभर पाणी, त्याच्याहून उतरवून चौकात नेऊन टाक. चतकोर भाकरी, त्याला तव्याचं काळं, चमड्याचा तुकडा, दोन बिबवे, तांब्याभर पाणी, लेकरावून उतरवलं, चौकात नेऊन टाकलं. मोदीजी, रडायचं थांबलं लेकरू. मी का सांगतो हे? अरे, काळे लावलेल्या चतकोऱ्या भाकरीवर जो देव खुश झाला ते तुम्हाला बासुंदीन श्रीखंड देईल का? आपल्या पोटाची रडते. हे शेंदरी हेंदरी दैवते. नुसता देव म्हणावं तर लक्षण या देवावर जातं. काही झालेली शतैक जन्मा जन्मी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मानोय तू ब्रह्मदेव, शतमका संपत्ती स्वर्गीचे इंद्रदेव. म्हणून शब्द घालावा लागला, हे देव नाही, देव केशव. आपलं गणितासारखं चाललंय बरं का. अमाव्रत एकादशी, देव केशव. केशव का? याच्यामध्ये 3 अक्षर आहे. अक्षरातले अर्थ वेगळे असतात, शब्दार्थ वेगळा असतो. मंदिर शब्दाचा शब्दार्थ काय आहे? देऊळ, हा शब्दार्थ आहे. मंदिर म्हणजे देऊळ. पण अक्षरातले अर्थ, म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मंदिर, मंगलता, दिव्यता, रम्यता, तिन्हीचं एकत्रीकरण, त्याचं नाव मंदिर. हे अक्षरातले अर्थ आहे. तसं के म्हणजे ब्रह्म, शे म्हणजे शंकर आणि ओ म्हणजे विष्णू. केशव शब्दाचा अर्थ आहे क्लेशनाशाय. केशव म्हणती माझे या स्वामी ते हरतो क्लेशा ते म्हणून या. हे प्रत्येक नामातले अर्थ याच्यावर कीर्तन होईल का? पतित पावन म्हणती माझे या स्वामी ते उद्धरी पतिता ते म्हणून या. जगजीवन म्हणती माझे या स्वामी ते जीवन जगाते म्हणून या. विश्वंभर म्हणती माझे या स्वामी ते पोषितो. हे गाथ्यातले अभंग सांगतोय मी, पाहतो काय माझ्याकडे? पोषितो विश्वाते म्हणून या. जगजीवन का म्हणतात देवाला? जगाला जीवन देतो म्हणून. विश्वंभर का? विश्वाचं भरण करतोय म्हणून. पतित पावन का? पतिताला पावन करतोय म्हणून. तसं केशव का? क्लेशाचा नाश करतोय म्हणून. हरति क्लेशाते मनोनिया, हरति क्लेशाते मनोनिया, हरति क्लेशाते मनोनिया. केशव म्हणती माझी या स्वामी ते, केशव म्हणती माझी या स्वामी ते, केशव म्हणती माझी या स्वामी ते, माझी या स्वामी ते, हरतो क्लेशाते मनोनिया. देव केशव इथपर्यंत आलो आपण. आता पुढचे शब्द पहा. तीर्थ तुळसी. तुळसी
देवाला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये शब्द आहे मोदीजी, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. नुसतं प्रिय नाही, अति शब्द घातला, अतिप्रिय. आता तुळशी अतिप्रिय आहे कशावरून? हे पहा,